नमस्कार. व्हेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. जेव्हा आपल्या घरात एखादी भाजी नसते तेव्हा आपल्याला पटकन डोळ्यासमोर येणारी भाजी म्हणजे कांदा आणि बटाटा. आज आपण बघणार आहोत भुजणं. नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना? होय, खरोखर वेगळं नाव आहे आणि रेसिपी पण वेगळी आहे. बिना फोडणीची ही भाजी आहे. चला तर मग बघूया कशी करायची ते. बिना फोडणीची भाजी, त्यामुळे आपण भांड गॅसवर ठेवलेलं नाहीये. इथे मी छोटे कांदे सोलून घेतलेले आहेत. एक 10 ते 12 कांदे आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे छोटे बटाटे असतील तर ते देखील सोलून घ्या. माझ्या इकडे छोटे बटाटे नसल्यामुळे मी बटाट्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या देखील ह्यात घालून घेतेय. आपण ठेचून घेतलेला लसूण देखील ह्यावर घालून घेऊया. किसून घेतलेलं आलं घालूया. तुम्ही आलं लसूण मिरची पेस्ट देखील यात घालू शकता. थोडासा हिंग घातलेला आहे. किंचितशी हळद घालून घेऊया आणि चवीनुसार लाल तिखट घालूया. तुम्ही मिरची, लाल तिखट असं देखील वापरू शकता ह्यात, पण लाल तिखटाने या भाजीला रंग खूप छान येतो. चवीनुसार मीठ देखील घालून घेऊया. आणि थोडासा गरम मसाला घालूया. तुम्ही गरम मसाला ऑप्शन म्हणून गोडा मसाल्याचा देखील वापर करू शकता. ओलं खोबरं घातलेलं आहे. आणि यावर 1 ते 2 चमचे आपण कच्चं तेल घालून घेणार आहोत. आता हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया आणि मग ते गॅसवर ठेवूया. आहा, दिसतंय इतकं छान, टेम्पटिंग दिसतंय. आता आपलं हे मिश्रण छानपैकी आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आपण गॅसवर ठेवून ते शिजवून घेऊया. आपण यात आधी पाणी घातलेलं नाहीये, नुसतं वाफेवर शिजवून घेणार आहोत. छानपैकी असे कांदे बटाटे शिजले, थोडेफार वाफले गेले की मग आपण त्यात 1 भांड पाणी घालून घेणार आहोत आणि आता हे पाण्यावरती शिजवून घेऊया. परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. हे आपल्या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्यात थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घेऊया आणि ती आपल्या भाजीला लावून घेऊया. हे टोटली ऑप्शनल आहे. जर का तुम्हाला रस्सा भाजी एकदम पातळ हवी असेल तर हा बेसनाचा वापर करू नका. ह्या बेसनातल्या गुठळ्या आपण पूर्णपणे मोडून घेऊया. हे बघा, छान अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण ती भाजीत घालून घेऊया. भाजीची चव आणि त्याचं टेक्स्चर, त्याला दाटसरपणा देखील छान येईल. बेसन घातल्यावर लगेच ढवळायचं आहे, नाही तर परत बेसनाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे मिश्रण छानपैकी ढवळून घ्या आणि अजून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्या. थोडी जर का दाटसर वाटली भाजी आणखीनच तर किंचितचं पाणी देखील तुम्ही ह्यात घालू शकता. भाजीला छानपैकी कड आलेला आहे. परफेक्ट असं आपलं भुजणं तयार झालेलं आहे. हे तुम्ही पोळी सोबत किंवा भाकरी सोबत सर्व करू शकता. तर छोटे बटाटे, छोटे कांदे वापरून छानपैकी असं भुजणं तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.